चंदा मनोज वैरागुडेच्या घरून 100-200 बाया निघाल्या। माझ्या मते ते एवढ्या रात्री ही जी मीटिंग घेते ती भरवणे योग्य नाही। समोरचा जिन्याची जी रेलिंग आहे ना ते पडलेली आहे पूर्ण, आणि त्याच्यामध्ये ती माझी भाशी एक लिफ्टे म्हणून आहे, तुलसी लिफ्टे, अशा दोघ्या एका महिलेचं नाव नाही, मी तशा तिघी जणीला म्हणजे चांगला मार लागलेला आहे। आणि त्यांची इमारत पडली आहे, ते पूर्ण रेलिंग पडलेली आहे। आता आम्ही थोडा वेळ आधी जाऊन पाहिलं तर ते सगळं त्यांनी पूर्ण तो मलबा जमा केला आणि चुंगडीमध्ये भरून बाजूला लपवून ठेवला आहे त्यांनी। बाबूपेठमधील भीषण अपघात प्रकरणात आता महिला बचत गटाच्या अध्यक्षा चंदा वैरागडे यांच्या भूमिकेवर संशयाची सावली गडद होत आहे। नमस्कार, मी रुपाली, आपण बघत आहात MS24X7 न्यूज। सुनील वैरागडे यांच्या घराच्या छतावर झालेल्या बैठकीत 3 महिला गंभीर जखमी झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाचा विस्फोट झाला आहे। या बैठकीची कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली होती का? एवढ्या मोठ्या संख्येने महिला एकत्र आल्या असताना सुरक्षेची जबाबदारी कोणाची होती? जर ही बैठक खासगी स्वरूपाची होती तर डॉक्टर झाडे तिथे कशासाठी उपस्थित होते? हे सर्व प्रश्न चंदा वैरागडे यांच्याकडे सरळ सरळ निर्देश करत आहेत, अशी चर्चा जनतेमध्ये होती। आणि आज आम्ही पाणी येत होतं तेव्हा आम्ही बाहेरच बसून होतो, इथं मीटिंग आहे म्हणून माहीत झालं, गटाची मीटिंग आहे म्हणून। नंतर आम्ही आतमध्ये चालला गेलो तर 9:15च्या जवळपास 9:30च्या जवळपास असं पडल्याचा आवाज आला, तर मी आतमध्येच होती, मला काही तेवढं माहीत नाही। मग माझी भाषीला जेव्हा आणलं तिथून बाहेर तर तेव्हा मग माहीत झालं का तिला ते समोरचा जिन्याची जी रेलिंग आहे ना ते पडलेली आहे पूर्ण, आणि त्याच्यामध्ये ती माझी भाशी एक लिफ्टे म्हणून आहे, तुलसी लिफ्टे, अशा दोघ्या एका महिलेचं नाव नाही, मी तशा तिघी जणीला म्हणजे चांगला मार लागलेला आहे। माझ्या भाषीला आता नेलेला आहे दवाखान्यामध्ये। आणि इथं मीटिंग होते आता अशा जाताना महिला म्हणत होत्या की आम्हाला जर आम्ही या मीटिंगला जर आलं नाही तर तुम्ही या गटामधून काढते, मला फक्त सही पाहिजे। त्याच्यासाठीच आम्ही सगळ्या महिला गडबडीने आलो, फक्त 10-20च महिला त्याच्यामधल्या अब्सेंट आहे ना, तर बाकी सर्व महिला आलेल्या आहेत। चंदा मनोज वैरागडे, सुनील वैरागडेचं आहे। एवढ्या साऱ्या महिलांना एका घराच्या छतावर एकत्र करणे हे स्वतःमध्येच अत्यंत धोकादायक होतं। त्यात रिलिंग तुटून महिला खाली पडतात, याचा अर्थ म्हणजे बैठकीचं कोणतेही नियोजन नव्हतं का? त्यामुळे आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे 3 महिलांचे जीव धोक्यात आले आहेत। 150-200 महिला होत्या आणि त्यांची इमारत पडली आहे, ते पूर्ण रेलिंग पडलेली आहे। आता आम्ही थोडा वेळ आधी जाऊन पाहिलं तर ते सगळं त्यांनी पूर्ण तो मलबा जमा केला आणि चुंगडीमध्ये भरून बाजूला लपवून ठेवला आहे त्यांनी आम्हाला म्हणतही आहे की हे आता आम्हाला लपवा लागते बा म्हणून। या बैठकीत डॉक्टर झाडे यांची उपस्थिती, पत्रकारांना रुग्णालयात रोखणे आणि संपूर्ण प्रकारात गोपनीयता पाळली जाणे, यामुळे ही बैठक केवळ सामाजिक नव्हे तर राजकीय उद्देशाने घेण्यात आली होती का, असा संशय निर्माण झाला आहे। चंदा वैरागडे यांचा हेतू काय होता याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे। मी पिंकी सोनकुसरे, बाबूपेठ रहिवासी असून 9:30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली। मी जेव्हा बाहेर निघाली तेव्हा प्रचंड बायांची गर्दी जमली होती। एक चंदा मनोज वैरागुडेच्या घरून 100-200 बाया निघाल्या। त्या घटनेमध्ये अशी घटना माहीत झाली की ती आमच्या जवळची शेजारी जी मुलगी राहते तिचा अचानक ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यासोबत 2-3 त्याच्यामध्ये लेडीज पण होत्या, त्यांच्या शरीराला खूप मोठा दुखापत झाला। या अपघातामुळे संपूर्ण बाबूपेठ परिसरात भीती आणि नाराजीचं वातावरण आहे। स्थानिक नागरिक आणि महिलांच्या कुटुंबियांनी स्पष्टपणे चंदा वैरागडे यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। केवळ चौकशीच नव्हे तर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई केली गेली पाहिजे। आणि आमचा विरोध आहे आणि ती घटना आमच्या जवळच्या मुलीबद्दल झाली, त्यामुळे आम्हाला खूपच दुःख आहे। आम्ही त्या गटामध्ये आहोत नाही, त्या ज्या महिला आल्या होत्या त्यांच्या तोंडून आम्ही ह्या गोष्टी ऐकल्या की त्यांना त्या मीटिंगला येण्याबद्दल एकदम अशा धमकवण्यात येत होते। चंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीत अनेक जीर्ण इमारती उभ्या असून कोणत्याही क्षणी जीवितहानी होण्याचा धोका आहे। अशा धोकादायक इमारतीवर कारवाई करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी असली तरी या बाबींकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते। यामागे राजकीय दबाव तर नाही ना, असा गंभीर प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे। बाबूपेठ मधील या अपघातात चंदा वैरागडे यांची जबाबदारी निश्चित आहे का?
हा प्रश्न केवळ नागरिकांचाच नाही तर आता तो कायद्यासमोर ठेवण्याची वेळ आली आहे. निष्पाप महिलांच्या जखमांमागे जर कोणाचा राजकीय अजेंडा असेल तर त्यावर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे. चला तर मग आज आपण इथेच थांबूया. पुढे भेटूया पुढच्या घडामोडींमध्ये. तोपर्यंत बघत रहा MS24X7 न्यूज. ताज्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.